असे जवळून बघते. वाव मनू. 1.5. This one is around 2 years. Oh, मनू सेम तुझ्या इयरचे, तुझ्या इयरचे बघ. We call her Rain. Oh, That's her name. Her name is Ruhi. रुही. What we got? कोर्टला खाल्ल्यानंतर आम्ही आता निघालो आहोत दुबई ॲक्वेरियमसाठी, जे की इथेच आहे सांगितलं होतं मी समोर. सो आता आम्ही चाललो तिथे. आम्ही आणि रुही न्यू गेटअपमध्ये आहोत आता. समोर मी दाखवते तुम्हाला, बाहेरून म्हणजे आतून पण दाखवतेच. पण आता सो इथून सगळ्यांना थोडंफार बघायला अलाउड आहे. त्यांनी बाहेर एक अशी वॉल केली आहे, पण सगळं आतून आहे. तिथेच आतमध्ये एक टनेल सारखं होतं, जिथे पूर्ण वरून खालून पूर्ण फिश टँक सारखंच टनेल. सो ते खूपच सुंदर होतं. ते बघायला खूपच छान वाटत होतं की सगळीकडे वरून पण फिश दिसत होते, आणि मेन म्हणजे खूप मोठे मोठे शार्क वगैरे फिश पण होते. सो मस्त होतं ते. दात किती जवळून दिसतात ना. घाबरायचं नाही म्हणून, घाबरायचं नाही. वरून वरून वेव्ह असल्यासारखं असं आपण अंडर वॉटर. दुसऱ्यांना सांगते असं की फिश बघा ते बघा. वर बघा, वर हे बघ वर. काय म्हणू किती जवळून आहे बघ. ओनली फुटप्रिंट्स वर चाल. ते रोड दाखवते त्यावर त्यांचा मॅप. फुटप्रिंट्स काढले झूला जायला, त्यानुसार जायचं. सगळ्यात खाली ग्राउंड फ्लोअरला ते ॲक्वेरियम आहे, जे टनेलवालं. त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअरला जाऊन हे अंडर वॉटर झू वगैरे आहे. ते खूप मोठं आहे. सो खालून परत वर यावं लागतं. असं वाटतं काय झालं त्यांना. डर्टिगल का बरं पण डर्टिगल नाही येत ते. माती खाल्ली म्हणून.
Asian small crocodiles. तुला दगड नाही So they देत live अगं in त्याचे large दगड आहेत groups. ते त्याचे Yeah, दगड from आहेत 12 up to 20. ग्रीन वॉटर ना हे लोक कसे पप्पी देते त्यांना अगं बाई हे त्याला बसा इथं एवढा छोटासा माऊकडे आला तू छोटी आहे ना म्हणून आला तो तुझ्याकडे बघ आता तो 1 2 3 करत चाली चाली करणार आहे आता चालतच नाहीये तिकडं पण बसलाय अच्छा हे खालचं दिसतंय आपण आलो ते का हो तेच असेल ना पेंग्विन ॲक्वेरियम झाल्यानंतर आता पेंग्विन वाला सेक्शन आहे छोटे छोटे पेंग्विन्स आहेत इथे खूप छान आहेत आणि रुई तर म्हणजे सगळ्या फिश सोबत पण बोलतीये फक्त हात लावले होत ढकललं त्याला उडी मारली काय व्हिडिओ का मोठा मॉल फक्त आता उडी मारेल बरं तर दुसऱ्या उडी आपण नाही का पाहिलं होतं मग अरे ते ट्रेंड आहेत एकदम त्यांना माहित झालंय की त्यांना तिकडून घेऊन जाणार आहे कसं ते घाबरते उडी मारायला तिकडून आलं ते बघ ना कसे लाईन मध्ये थांबलेत की आता दरवाजा करा काढा हे तिकडे गेले यांना काही नाही इकडचे बघ कशी बसले हे मला तुला बघ कशी जवळच बघते वाव मनू 1.5 This one is around 2 years. Oh, मनू सेम तुझ्या इयरचे तुझ्या इथचे बघ We call her Rain. Oh, That's her name. Her name is Ruhi. Huh? रुई Ah! That's a baby penguin. Rain. Rain. That's you. Rain. This is the first born here. Yeah. Her name is Rain. Rain. Her name is Rain. And she's the first one to like change feather. अच्छा It's like a molting season actually. So this penguin can swim. It will take around 4 weeks. तुला पण द्या Say hi penguin. हाय कर हाय हाय फाय हाय फाय लाड करायची हक कर घाबरू नको डोंट स्केअर आता का तिला ओढून दाखवायचं कसं बघ काळजी घेते ती अच्छा तिकडं बर्फ नाही इकडे खाली काय सो फीड तुम्हाला जर करायचं डायरेक्ट फिशला फीड करायचं असेल तर एक्स्ट्रा वेगळे पैसे असतात त्याचे ते भरून तुम्ही आज जाऊ शकता खाली अपसाइड डाऊन जेलीफिश हे काय मगर फिश Picchacho, Picchacho.
शुगर ग्लायडर कुठे? मी इकडे आली. मनूची आवडतीये. कशी असते म्हणून खालत आहे? खालत आहे कशी करते? कशी करते का? बघ मग अशी हाच आवाज करत होता. हॅलो हॅलो म्हणत होता. हॅलो. पॅन्थर कसा बसला झाडावर नेमका आपल्या समोर दिसतोय. बरं दिसलं समोर असल्यामुळे. हात लावायची नाही. हे खूपच रिस्की होतं. बरं झालं. वटवाघूळ आहे. वटवाघळासाठी यांनी काळ सगळं डार्क केलंय. हे क्रोकोडाईल किंगडम. बघ म्हणून ही क्रोकोडाईल आहे मोठी. त्याचे पाठ ठेवलेत. खाली क्रोकोडाईल आहेत ना? हा खरंच क्रोकोडाईल आहे खाली. एवढी मोठी आहे ना? बापरे. खाली जाऊन बसल्यात. एक पाण्यात आहे खाली व एक वर. कुठली मगर? हल्ली मगर बघ खालून बघ. म्हणून गाडी मोठी मग. म्हणून दात बघ कसे. आ गेला बघ तिने. साधारण 2 तास तरी दुबई ॲक्वेरियम बघायला लागतात. कारण जर तुमच्याकडे लहान बाळ असेल तर अजून जास्त वेळ लागतो. कारण ते जास्त क्युरियस असतात आणि त्यांना जास्त मजा येते. त्यामुळे आम्हाला रुईमुळे जास्त वेळ गेला. पण खूप छान एक्सपिरियन्स होता. तुमच्याकडे जर लहान मुलं सोबत असतील तर तुम्ही नक्की जा. सो आता आम्ही आलो आहोत फाउंटन शो बघायला, जो की चालू होणार आहे आता. तो बघणार आहोत. इथं खूप गर्दी. आमचा प्लॅन इथेच डिनर करायचा होता. पण बघू आता जसं पॉसिबल होईल तसं. खूप वेटिंग आहे. तेवढ्या वेळात आम्ही फाउंटन शो तर बघून घेऊ. बघू दाखवतो. साधारण अर्ध्या तासाने त्याचे शोज असतात आणि 6 वाजल्यापासून सुरू होतो. प्लस बघायला खूप जास्त गर्दी असते. त्यामुळे लवकर तुम्ही जागा जवळची तुम्ही उभं राहा जिथून तुम्हाला छान व्ह्यू दिसेल. कारण तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. आणि साधारण 15 ते 20 मिनिटाचा हा शो असतो आणि फ्री ऑफ कॉस्ट असतो. याला कोणती फी नाही आहे. सो तुम्ही तिथे गेला तर नक्की हा बघा. दुपारी पण त्यांचा एक शो असतो पण संध्याकाळी अर्ध्या तासाने असतात. सो मस्त एक्सपिरियन्स आहे. सो फाउंटन शो बघून आम्ही आलो आहोत बाहेर.
बाहेर यायला जवळजवळ अर्धा पाऊण तास लागतो. इतकं तर म्हणजे एक्झिटला यायला एवढा वेळ लागतोय. खूप चालावं लागतं. इवन म्हणजे तुम्हाला मेट्रो टॅक्सी काही जरी घ्यायचं असेल तर एवढं चालत येऊन जेवढं सकाळी गेलो तेवढं परत आता यावं लागतं. सो आता मी जस्ट बाहेर आलो आहे आणि आता काहीतरी चांगलं रेस्टॉरंट बघतो आणि तिथं आम्ही करू डिनर आणि मग जाऊ घरी. नाही म्हणता 9 वाजून गेलेले आहेत आणि मग परत पोहोचायला उशीर होईल. परत उद्या सकाळी जायचं असतं. त्यामुळे आता पटापट कुठेतरी डिनर करू. आमचा प्लॅन होता फाउंटन शो बघत, पण तिथे तर आम्हाला वेटिंग खूप होतं म्हणून मग आम्ही आलो रिटर्न. आता इथे बाहेर कुठेतरी डिनर करू आणि मग जाऊ घरी. सो हा व्हिडिओ इथेच एंड करते. हो, आणि बुर्ज खलिफाबद्दल सांगायचं झालं तर बुर्ज खलिफा मला तर आतून बघण्यापेक्षा बाहेरून बघण्यात जास्त मजा वाटली. आत गेल्यानंतर काही कळतच नाही की तुम्ही बुर्ज खलिफात आहात का काय. हाईटवरून दिसतं वगैरे सगळं ठीक आहे, पण म्हणजे एकदा बघितल्यानंतर मला नाही वाटत की परत जाऊन बघण्यासारखं. हां, म्हणजे पहिला एक एक्सपिरियन्स छान आहे. सो पण जाऊ शकतो नक्कीच. बाहेरून पण मस्त वाटत होतं नाईटला आत्ता. सो नक्की विजिट करू शकतात सगळे, म्हणजे सगळे करतातच ऑब्व्हियसली तुम्ही. सो हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.